इचलकरंजी शहर व परिसरात उत्तर भारतीय बंधू भगिनींनी प्रथेनुसार असंख्य रंगांची उधळण करत रंगपंचमी खेळत उत्साहात वसंत ऋतूचे स्वागत केले। मंगळवारी खग्रास चंद्रग्रहण लागल्यामुळे बुधवारी इचलकरंजीत होलिका उत्सव अंतर्गत रंगांची उधळण करण्यात आली। या निमित्ताने शहरात विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वस्त्रोद्योग आणि अन्य व्यवसायाच्या निमित्ताने देशभरातून राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आदी उत्तर भारत प्रांतातील अनेक कुटुंबे इचलकरंजीत स्थायिक झाली आहेत। त्याचबरोबर त्यांच्या प्रांतातील सण, परंपरा, चालीरीती सुद्धा येथे मोठ्या उत्साहात स्थानिकांच्या सहभागातून साजऱ्या केल्या जातात। उत्तर भारतात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदन दिवशी रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली, परंतु यंदा धुलीवंदन दिवशी खग्रास चंद्रग्रहण लागल्याने उत्तर भारतीयांनी रंगपंचमी बुधवारी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता। शहरातील कापड मार्केट, बीजेपी मार्केट, मदनलालजी बोहरा मार्केट, महेश नगर, वसंत कॉलनी, राधाकृष्ण चौक, अयोध्या नगर, आवाडे नगर, श्रीपाद नगर, नाकोडा नगर, यशोलक्ष्मी नगर, पारिक कॉलनी, महेश कॉलनी आदी परिसरात हर्षोल्लासात रंगपंचमी साजरी केली। सकाळपासूनच युवक युवती गटागटाने रंग घेऊन एकमेकांना रंगात न्हाऊन काढत होते। त्यामध्ये ज्येष्ठ पुरुष आणि महिलांचाही सहभाग होता। बच्चे कंपनीच्या हातात पिचकारी तर तरुणाईच्या हातात सुके रंग होते। हे रंग घेऊन एकमेकांना रंगाची अंघोळ घालीत जथ्थेच्या जथ्थे बुरा ना मानो होली हे म्हणत सर्वांना रंगविण्यासाठी सज्ज होते। होळीवर आधारित जुन्या नव्या हिंदी मराठी गाणीही वाजत होती। शहरात आणि गावात होळीच्या सणात सारेच मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। तरुण तरुणी डीजेच्या तालावर नाचत होते, एकमेकांना रंगात रंगवत होती। रंगाच्या या सणात तरुणाई बरोबरच वयोवृद्धही सहभागी झाले होते। काही जण वाहनांमधून वाद्यांच्या गजरात एकमेकांकडे जाऊन आप्त नातलगत मित्रांच्या रंगात न्हाऊन टाकत होते। रंगपंचमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी थंडाई व मिठाई वाटप करण्यात येत होती।